कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 313 ते 319. नेहमीप्रमाणे संभाजीराजे जिजाऊंच्या धरल्या गुडघ्यांना चरबीचे मालिश हलक्या हाताने देऊ लागले. जिजाऊ शांतपणे म्हणाल्या, बरेच दिवस झाले तुम्हास काही एक बोलावं म्हणतो आम्ही, ऐकता? जी. थोरल्या बाईंचा आणि तुमचा मामूली निमित्तानं गैरमेळ पडतो असं आमच्या कानी येते. जिजाऊ थांबल्या. शेजारच्या समईतील तेवत्या ज्योती त्यांनी उगाच क्षणभर आपल्या थकल्या नजरेने निरखल्या. त्यांच्या गुडघ्यावरचे हात तसेच खाली नेऊन त्यांच्या पायांना भिडवीत संभाजीराजे घोगऱ्या आवाजात म्हणाले, आपल्या पायांची आणबेल मासाहेब, आम्ही त्यांना खूप मानतो, पुष्कळ अदब ठेवतो. अदब हा जनान्याचा रिवाज. पुरुषांनी सोशिक असले पाहिजे. त्यांनी अदब सोडली तरी तुम्ही सोसणं सोडू नका. तुमच्या आऊ गेल्या तेव्हापासूनच हे तुमच्या पाठीशी लागलं आहे. वाढत्या उमरीनं ते वाढणार आहे. शक्यतोवर आमचा हात तुमच्या पाठीशी राहिला. आता आम्ही थकलोत. दूर लावल्यासारखी जिजाऊनी नजर महालाच्या तख्तपोशीला लावली. ती तशीच ठेवून त्या म्हणाल्या, हाताची पाची बोटं सारखी नसतात म्हणून काही त्यातील एखादे दूर करता येत नाही. असेल त्या वकुबानिशी अवघ्यांना बरोबर घेऊन चालणं पडतं, हे विसरू नका. एवढी थोर जगदंबा, पण तिचे सुद्धा भुत्याखेरीज काही चालत नाही. लहान थोर सारेच आपले आहेत. हेच आम्ही हयातभर आमच्या राजांना सांगत आलो. आज तेच तुम्हास सांगतो आहोत. जी. संभाजीराजांनी ती माया उरात ठेवीत हुंकार भरला. जा, बाहेर झड सुमार झाली का बघून या. जिजाऊंनी दाटू लागलेला विषय कसबाने पालटला. संभाजीराजे महालातून निघून सदरेवर आले. पुन्हा महालात जाऊन त्याने जिजाऊंना हात देत मंचकावरून खाली येऊ दिले. त्यांना सावरून धरून ते वाड्याच्या सदरी जोत्यावर घाटेजवळ आले. नेमला तासवाला मुजरा करीत पुढे झाला. घाट घणघणू लागली. थोड्याच वेळात रायगडच्या मावळ माचीवर बारदाराने धरलेल्या भगव्या जरी पटक्याचा ठिपका दिसू लागला. दूरवरच्या धुकट माचीवर राजे दाखल झाल्याची ती खूण होती. जिजाऊंना थकल्या डोळ्यांनी ती दिसू शकत नव्हती. म्हणून संभाजीराजे म्हणाले, मासाहेब, महाराज साहेब माचीवर आले. ते ऐकताच राजांची उभट मुद्रा डोळ्यासमोर तरळलेल्या जिजाऊंच्या ओठातून सहजी शब्द सुटले, औक्षवंत व्हा. माचीकडे रोख धरत मुजरा देणाऱ्या संभाजीराजांच्या ते कानी पडले. मात्र त्यांना वाटले, जसं आबासाहेबांचं केलं आहे तसंच मासाहेबांचं वर्णन केलं तर फक्त समर्थच करतील, इतरांचं ते सामर्थ्यच नव्हे. पावसाची नाळ तुटली. रायगडाचा घेर फुलाईच्या हिरवाईने भरून आला. जिजाऊंचा निरोप घेऊन संभाजीराजे गड चढून आले. दरम्यान 2 घटनांची चक्रे फिरून गेली होती. उमराणीच्या खुल्या मैदानात कैचीत फसलेला विजापूरचा सेनापती अब्दुल करीम बहलोल खान यास जीवे सोडण्याची चूक प्रतापरावांनी केली होती आणि वाई प्रांतातील पांडवगड मराठ्यांच्या एका फौज फळीने झडप टाकून दस्त करण्याचा प्रयत्न केला होता. दसरा उरकून राजे सातारा प्रांतात निघून गेले. 4च दिवसात त्यांनी पांडवगड जिंकल्याची खबर रायगडावर आली. ती ऐकून संभाजीराजांनी रायगडावर साखर वाटली. धाराऊने दिलेल्या हुलग्याच्या माडग्याचा कटोरा ओठांआड रिचवून संभाजीराजे आपल्या महालाबाहेर पडले. बाहेर पहाऱ्याला यादव नामाजी होता. त्याचा मुजरा आपलासा घेत युवराज त्याला म्हणाले, यादवराव, आमच्या संगती या. त्याच्यासह ते दरबारी चौकात आले. दक्षिणी जोत्यावर मांडलेल्या पंजा उगारलेल्या पेंढा भरल्या वाघावर त्यांची नजर गेली. ते जनावर आत्ताच झाडीतून बाहेर पडल्यागत जिवंत दिसत होते. आपण अगोदर भोसले आहोत, मग शिकारी. राजांची बोली संभाजीराजांच्या मनात फिरली. कारण नसता तिला समर्थांचे बोल चिकटले. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी. यादव नामाजीसह जगदीश्वर दर्शन करून युवराज कुशावर्ताच्या टाक्याजवळ आले.
कुणाचीही नजर जखडून पडावी असे नाना रंगी कमळ फुलांचे थाळे टाक्यावर उठले होते. गडाच्या मंद वाऱ्याने ते डुलत होते. भारल्यासारखे संभाजीराजे कुशावर्ताकडे बघत राहिले. त्यांच्या मनी एका विचाराचे कमळ फुल फुलून आले. मासाहेबांना फुलांचा खूप सोस. गडावर आणून हे टाके त्यांना एकदा दाखवले पाहिजे. यादवराव, आत उतरा. वेगवेगळ्या वाणांचे नाळ खुडून आणा. युवराजांनी आज्ञा केली. पायतणे उतरवून यादव नामाजी टाक्यात उतरला. निळे, सफेद, लाल असे अर्धवट फुलले कमळनाळ घेऊन बाहेर आला. ते निरखीत युवराज बाले किल्ल्याकडे परतले. दरबारी चौकातील कारंजी हौद आला. शतधारांनी उसळत्या फवाऱ्याकडे नजर टाकीत संभाजीराजे महालात आले. त्यांना कल्पना नव्हती, पण महालात धाराऊ आणि येसूबाई उभ्या होत्या. येसूबाईंनी रामराजांना वर छातीशी घेतले होते. युवराजांना बघताच धाराऊ आपल्या आपणालाच सांगितल्यागत म्हणाली, तरकतच राहत नाही. आईच्या पूजाची जुपी लावून द्यायची राहिलीच की बुवासनी. आणि ती महालातून बाहेर पडली. या रामराजांना घेण्यासाठी कमळनाळासह संभाजीराजांनी हात पसरले. येसूबाईंच्या काखेतून त्यांना घेताना संभाजीराजांच्या बोटांचा स्पर्श येसूबाईंच्या अंगादांडाला झाला. उभ्या अंगावर रसरशीत कमल फुले फुलल्याचा भास त्या स्पर्शाने येसूबाईंना झाला. त्यांच्या पापण्या फडफडल्या. कपाळीच्या कुंकू बोटात घामाचे थेंब तरारून आले. मोठ्या धाडसाने त्यांनी समोरच्या टोपाखालच्या पाणीदार डोळ्याने आपले डोळे भिडविले आणि क्षणात ते खालच्या फरसबंदीवर टाकले आणि लगबगीने त्या बाहेर जायला निघाल्या. थांबा, कुणीतरी त्यांचे पाय जागीच खिळवून टाकले. संभाजीराजे रामराजांसह पुढे आले. हातीचे कमळनाळ त्यांनी येसूबाईंच्या मुद्रेच्या केतकी कमळाकडे बघत पुढे धरले आणि म्हणाले, घ्या. एक तर जगदीश्वराला नाही तर तुम्हालाच हे द्यावेत असे ठरविले होते. धडधडत्या छातीने आणि थरथरत्या हाताने येसूबाईने ते रंगीबेरंगी फुले असलेले देठ हाती घेतले. ते घेताना पुन्हा झालेल्या बोटांच्या स्पर्शाने त्यांच्या पापण्यांचे अस्तर आणि पुन्हा कानांची पाळी रसरसून आली. डोळ्यांना डोळे भिडले. भांबावलेल्या येसूबाई नेसूच्या शेवाने फरसबंदी झाडीत तरात्तर महाला बाहेर पडल्या. थोड्याच वेळात धाराऊ आली. दोघांना बंधूंना बघून हसली. युवराजांच्या हातात कमळे नाहीत हे बघून ती म्हणाली, पूजेची जुपी लागली, पर देवीला कमळाचं द्याट ठेवायचं राहूनच गेलं. आता कोण बापडीला ते आणून देणार. आणि रामराजांना घेऊन धाराऊही हसत बाहेर पडली. बंकापूर लुटून कारभार तसनस करून आनंदराव मकाजी यांना पन्हाळा प्रांती ठेवून राजे पुरत्या 2 महिन्यानंतर रायगडे आले. ते आले नि एक वाईट आणि एक चांगली खबरही त्यांच्या पाठोपाठ गड चढून आली. दौलतीचे कदीम चाकर मुजुमदार निळोसोंदेव वारले ही खबर वाईट होती आणि काशीचे गागाभट्ट राजे यांच्या भेटीला येत आहेत ही खबर चांगली होती. राजांचे कुलोपाध्याय नाशिकचे अनंत भट्ट कावळे यांनी खास माणूस पाठवून काशीच्या वेदशास्त्र संपन्न विश्वेश्वर भट्ट उर्फ गागा भट्ट यांना क्षेत्री आणवले होते. आचार्य गागा भट्टांना इतमामाने गडावर आणण्यासाठी राजांनी अण्णाजींना पालखी सरंजामासह नाशिकला रवाना केले आणि गागा भट्टांचे दर्शन जिजाऊंना घडावे म्हणून त्यांना पाचाडातून गडावर आणण्याची कामगिरी राजांनी संभाजीराजांना जोडून दिली. गड चढीचे भोये आणि पडदे बंद मेणे घेऊन आज्ञेप्रमाणे संभाजीराजे पाचाडात उतरले. त्यांनी थकल्या जिजाऊंना हात जोड देत मेण्यात बसते केले. दुसऱ्या मेण्यात पुतळाबाई बसल्या. कबिला रायगडावर आला, पण आजारी काशीबाई मात्र तेवढ्या पाचाडातच राहिल्या. श्री क्षेत्र काशीच्या धर्मपीठाचे श्रेष्ठ आचार्य रायगडावर येत आहेत या जाणीवेने सर्वत्र चैतन्य पसरले. दाक्षिणात्य मावळी स्वागताची तयारी खुद्द राजे संभाजीराजे यांच्या देखरेखीखाली सिद्ध झाली. महाडाहून अनंत भट्टांची गडावर वर्दी आली. आपल्या निवडक शिष्यगणांसह आचार्य येत आहेत. राजे संभाजीराजे जिजाऊंची पायधूळ घेऊन गड उतरायला लागले. त्यांच्या पालख्यांमागून मोरोपंत, अण्णाजी, दत्ताजी, येसाजी, निश्चलपुरी,
कवी परमानंद, कवी कुलेश, प्रभाकर भट्ट, केशव पंडित अशी निवडीची मंडळी गड उतरू लागली. पालखीच्या राजगोंड्याबरोबर संभाजीराजांचे मन हिंदोळू लागले. कसे असतील आचार्य गागा भट्ट? समर्थांच्या सारखे? त्यांना तरी आम्ही कुठे पाहिले? काशी मथुरेहून काशीच्या वाटेवर असताना आम्हास परतावं लागलं. काशी राहून गेली आणि आता बघून तरी काय उपयोग? तिथल्या विश्वेश्वराचं देऊळ औरंगजेबानं लुटलं. मंदिराच्या चिऱ्यांनी त्याच जागी म्हणे मशीद उठविली. औरंगजेब भरल्या दरबारी बंदिस्त कठड्या आड बसणारा, आम्हास हौदा खेळता काय हे वजिरामार्फत विचारणारा, पालखीच्या दांड्याच्या कुरकुरीतूनच शब्द बाहेर पडतायत असा त्यांना भास झाला. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म उरला काही तुम्हा करिता. महाराष्ट्र धर्म नकळत एक हुसकार त्यांच्या नाकपाळ्यातून सुटला. पाचाडचा जिजाऊंचा वाडा मागे पडत होता. रस्त्याच्या दुहाती शस्त्रधारी मावळ्यांनी शिस्त धरलेली दिसू लागली. पखाले पालख्या बघून दूर हटू लागले. आगवानीचा डेरा आला. पालख्या ठाण झाल्या. अंथरल्या पायघड्यांवरून राजे संभाजीराजे डेऱ्यात शिरले. आत मांडलेली बैठक राजाने निरखली. लोड, गिरद्या, बिछायती सारा इतमाम ठीक होता. बैठकीच्या बगलेला एक धारकरी सरपोसाने झाकले सुवर्ण तबक खांद्यावर घेऊन उभा होता. मोरोपंत, अण्णाजी, येसाजी, परमानंद, कुलेश साऱ्यांच्या चर्येवरून नजर फिरविताना राजांचे मन राजगडाच्या भुयारात शिरावे तसे खोलवर शिरले. केवढा पुण्यवंत योग हा! पाचारण करतो म्हटले तरी मधल्या गनिमांच्या मुलखाने साध्य होणार नाही ते काशी धर्मपीठाचे आचार्य आपल्या पावलाने येत आहेत. महाडच्या रोखाने उठलेल्या शंखांच्या कल्लोळत्या निनादाने राजांची साखळी तुटली. प्रभाकर भट्टांनी आत येत वर्दी दिली. वेदो नारायण श्री आले. राजे संभाजीराजे जोडीने होत डेऱ्याबाहेर आले. मानेच्या शिरा फुलवीत आभाळ मार्गी तोंड धरून आचार्यांचा शिष्यगण बेहोश शंखनाद उठवीत होता. त्या पवित्र कल्लोळात 90 डंक्यांचा मर्दाना घोष मिसळला. ठाण झाल्या पालखीजवळ लगबगीने जात राजांनी आचार्य गागा भट्टांना हात दिला. भगव्या बासनातून हळुवारपणे धर्मग्रंथ बाहेर घ्यावा तसे त्या भगव्या अस्तराच्या पालखीतून राजांनी आचार्य श्रींना बाहेर घेतले. मथुरेत चुकार झालेली काशी संभाजीराजे निरखू लागले. मस्तकी लिंबू वाणाचा जरी किनारी रुमाल, अंगभर लपेटलेली भगवी शाल, तिला धरून उत्तरी माटाचे डाळिंब किनारी सफेद धोतर, सतेज पायात लाकडी खडावा, कपाळी गंधाचे शैव पट्टे, तासाच्या थाळीसारखी गोल तोरंजनी वर्णाची मुद्रा, तेवते शांत डोळे. गागा भट्टांच्या रूपाने हिंदू विद्वत्तेचा सूर्य मावळी स्वागताच्या चांदण्यात उभा होता. खेचल्यासारखे संभाजीराजे आचार्यांच्या डाव्या बगलेला झाले. पायघड्या तुडवीत राजे आणि संभाजीराजे यांच्या मधून गागा भट्ट डेऱ्यात प्रवेशले. मांडल्या बैठकीवर आचार्यांना आदराने बसवून राजांनी सुवर्णी तबकातील पानविड्यासह श्रीफळ त्यांच्या ओंजळीत दिले. मानाचे वस्त्र म्हणून त्यावर शाल ठेवली. राजे आणि संभाजीराजे यांनी गुडघे टेकून आचार्यांना नमस्कार केला. आचार्य तो स्वीकारण्यासाठी झुकते झाले. हात उभवीत डोळे मिटून त्यांनी आशीर्वाद दिला. जयोस्तु. राजे संभाजीराजांच्या पाय सोबतीत आचार्य राजगड चढू लागले. जगदीश्वराचे दर्शन करून व्यापारपेठ, नगारखाना, दरबारी चौक बघत साऱ्यांसह ते राजांच्या खासे वाड्यात आले. बैठक महालात राजे, जिजाऊ, संभाजीराजे, रामराजे यांच्यासाठी देखणी राजबैठक सिद्ध केली होती. तिच्या समोर वेदो नारायणांच्यासाठी मृगाजीन घातलेले प्रशस्त आसन मांडले होते. आचार्य आल्याची वर्दी अंतःपुरात जिजाऊंना पोच झाली. राजांच्या राण्या, मुली, येसुबाई, रामराजे असा गोतावळा पाठीशी घेत शुभ्र नेसुधारी जिजाऊ बैठक महालाच्या उंबरठ्याजवळ आल्या. त्यांना बघताच
आसनावरून उठलेले आचार्य गागाभट्ट चालत पुढे झाले. जिजाऊंच्या रूपाने बिजलीचं शुभ्र वस्त्र लिहून सोशिक मावळे आभाळ उंबरठ्यात उभे होते. पापणी न मोडता त्यांच्याकडे बघत पुढे झालेल्या गागाभट्टांनी माझी प्रणाम म्हणून झुकून थेट जिजाऊंच्या पायांना आपली हाताची बोटे भिडविली. असे काही होईल याची कल्पना नसलेल्या जिजाऊ लगबगीने पाय मागे घेत म्हणाल्या, हे कोण करणं? आपण थोर श्रेष्ठ आचार्य. त्यांची भावना ओळखून गागाभट्टांनी खुलासा केला, माजी गंगा से बढ़कर श्रेष्ठ है आपके चरण. हम आचार्य है पढ़त धर्म ग्रंथों के. आप साक्षात धर्म माता है. गंगेच्या खळखळाटासारखे ते बोल होते. ते ऐकताना राजांच्या पापणी कडा दाटल्यागत झाल्या. संभाजीराजांची छाती भरून आली. हाताची खूण देत आचार्यांनी जिजाऊंना बैठक घेण्याची विनंती केली. धीम्या धीम्या चालीने जात जिजाऊ मांडल्या बैठकीवर बसल्या. राजांनी आचार्यांना मृगासनावर बसण्याची विनंती केली. आचार्यांनी बैठक घेतली. त्यांच्या चरणाखाली असलेल्या आसनावर प्रभाकर भट्टांनी ताम्हण ठेवले. राजे, संभाजीराजे, रामराजे, राणी वसा साऱ्यांनी आचार्यांची सविध पाद्यपूजा केली. बैठकीवरून उठलेल्या जिजाऊ पाद्यपूजेसाठीच पुढे येत आहेत हे बघून गागाभट्ट राजांना म्हणाले, नरेश, उन्हें फिर से आसनस्थ कराइए. माता से पुत्र की पाद्यपूजा पुत्र की आयु कम कर देती है. हमें जीवित रहना है, कम से कम एक संकल्पित धर्म कार्य पूर्ण करने तक. आचार्यांची इच्छा सांगून राजांनी जिजाऊंना राज बैठकीवर उच्चासनी बसविले. त्यांच्या पायगतीला दोन्ही तर्फांना संभाजीराजे, रामराजे घेऊन राजांनी बैठक घेतली. पाठीमागे राणी वसा उभा राहिला. भोवती मंत्रीगणांसह निवडक आसामी हात बांधून अदब धरून धर्मपीठ आणि धैर्यपीठ यांचा संवाद ऐकण्यासाठी उत्सुक झाल्या. देवस्मरण केलेल्या वेद संपन्न गागाभट्टांच्या विमल मुखातून बनारसी वाक् गंगा स्त्रवू लागली. पुरुषोत्तम शिवाजी राजे, हम काशी क्षेत्र से यहाँ दक्षिण देश आए, मन में एक धर्म संकल्प लेकर. आपका यह किला हमने देखा, परम संतोष. यहाँ सब है परंतु एक नहीं, सिंहासन. नरेश, राजदंड के व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है. समस्त आर्यावर्त में आज हिंदुओं का एक भी राजपीठ नहीं, सिंहासन नहीं जिसे देखकर हिंदू मस्तक गर्व करे, जीवन संग्राम लड़ाने की मनीषा करे. वही कारण है कि हिंदू स्वयं को निराश्रित, पराजित मान रहे हैं. नरश्रेष्ठ, अनुरक्षित धर्म धर्म नहीं रहता. आपका कीर्ति सुगंध श्रवण कर हमें प्रेरणा प्राप्त हुई. राजा शिवाजी, समस्त आर्यावर्त का यह भार कंधों पर तोलने आप, केवल आप ही योग्य है. उत्तर में हमारे पवित्र देवालय नष्ट हो रहे हैं, देव देवता विटंबित किए जा रहे हैं. म्लेच्छों ने उदंड हाहाकार मचा दिया है. दुर्बल हिंदू प्रजाजन बलात् धर्मांतरित किए जा रहे हैं. आचार्यांचा धीर गंभीर आवाज धरत चालला. यही चलता रहा तो रामकृष्ण की यह पवित्र देवभूमि रव रव हो जाएगी. यही प्रयोजन है कि समस्त उत्तरवासियों के प्रतिनिधि रूप में भिक्षा पात्र हाथ लिए हम आपके किले में महाद्वार में खड़े हैं. धर्मरक्षक, हमें सिंहासन प्रदान करो. नरश्रेष्ठ, धर्मदंड को राजदंड प्रदान करो. राजा, छत्रपती बनो, छत्र प्रदान करो. भावना वेगाने उचंबळलेल्या आचार्यांनी दोन्ही हात पसरले. उत्तर दक्षिणेला साकडं साद घालू लागली. डोळे भरल्यामुळे जिजाऊंना समोरचे काहीच दिसेनासे झाले. मिटल्या डोळ्यांच्या राजांचा हात छातीवरच्या कवड्यांवर फिरत राहिला. बोटांना स्पर्शणारी प्रत्येक कवडी त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर खर्ची पडलेला चेहरा उभा करू लागली. बाजी, तान्हाजी, मुरार, सूर्याजी, रामजी, कैक ते सारेच हात उठवून म्हणत होते, राजे, आम्हास छत्र द्या, मरणास मोल द्या. संभाजीराजांची पाणीदार नजर
वेदभूषण गागा भट्टांच्या सतेज निर्भय ओठांवर अडकून पडली होती. आचार्यांच्या रूपाने उभा रायगडच आपल्या कड्यांचे भक्कम ओठ उघडून कानाउरात साठवावे असे काही सांगतो आहे असे त्यांना वाटले. राजदंड के व्यतिरिक्त धर्मदंड व्यर्थ है. असुरक्षित धर्म धर्म नहीं रहता. देवालय नष्ट हो रहे हैं. देव देवता विटंबित किए जा रहे हैं. दुर्बल प्रजाजन बलात् धर्मांतरित किए जा रहे हैं. ऐकल्या शब्दा शब्दाला त्यांच्या आतून कुणीतरी फेरसाद घालू लागले. मारिता मारिता मरावे तेणे गतीस पावावे. फिरोन येता भोगावे महत भाग्य. गागा भट्टांची आज्ञा राजांनी शिरोधार्य मानली. झाल्या बैठकीचे बोलणे रायगडाच्या पाखरांनी आपल्या पंखांवर घेतले आणि ती फडफडत मावळभर उडाली. राज गादीवर बसणार, मोठा बादशाह होणार, जंगी दरबार बशिवणार. 12 मावळांच्या खोपटा खोपटाला भाबड्या प्रेमांचे रोमांच उठले. म्हातारबाईनं लई वनवेस काढलं. आता पारणं फिटल तिच्या नजरचं. लिओक उपजावा तर असा, नाहीतर आमची बी हायतच खायला कारणी. पाणवठ्या पाणवठ्यावर घागरी ठणठणू लागल्या. या राज्याभिषेकात काही उणे राहायला नको म्हणून अनंत भट्ट कावळे पुन्हा नाशिकला गेले. त्यांनी तीर्थाची ब्रह्मसभा भरविली. सभेत 2 विवादाचे मुद्दे उपस्थित झाले. कलियुगात क्षत्रिय लोप झाला आहे आणि राज्याभिषेकासाठी आवश्यक असलेला मुज्ज हा राजांचा विधी झालेला नाही, मात्र विवाह झाले आहेत. गागा भट्टांनी शास्त्र पुराणांचे दाखले देऊन प्रायश्चित्ताने संस्कार लोप भरून काढता येतात हे नाशिक सभेला पटवून दिले. आपली वंशावळीची यादी आणण्यासाठी राजांनी बाळाजी चिटणीसांना राजपुतान्यात धाडले. मेवाड, उदयपूर, जयपूर अशी नगरे पालथी घालून बाळाजींनी यादी आणली. राजे सूर्यवंशी सिसोदिया कुलातील रजपूत क्षत्रिय होते. राणा भीमसिंह, सज्जनसिंह, दिलीपसिंह, देवराजजी अशा सूर्यतेजी राजांच्या कुळातले. सारे आडबंद दूर झाले. गागा भट्टांच्या सूचनांवर राज्याभिषेकाचे तपशील तयार होऊ लागले. ज्येष्ठ म्हणून पट्टराणीचा अभिषेक सोयराबाईंना आणि युवराज म्हणून राजांच्या हक्क जबाबदाऱ्यांच्या वारसपदाचा अभिषेक संभाजीराजांना करण्याचा आदेश आचार्य गागा भट्टांनी दिला. क्रमशः